नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, अंगणवाडी पर्यवेक्षिका 2025 विभागीय अंतर्गत स्पर्धा परीक्षा किंवा ज्याला आपण म्हणतो विभागीय मर्यादित परीक्षा ही जाहिरात येणार आहे। पण यात काही प्रश्न विद्यार्थिनींचे आहे। प्रश्न असा आहे की जाहिरात कशी येणार आहे, कशी येणार इन द सेन्स मला असं म्हणायचं आहे की रेग्युलर ज्या जाहिराती येतात, ज्या सरळ सेवेच्या जाहिराती आहे त्या वेगळ्या आणि तुमच्या ह्या विभागीय मर्यादित परीक्षा ही जाहिरात वेगळी। मग वेगळं काय नेमकं ते तुम्हाला मी सांगतो। समांतर आणि सामाजिक आरक्षण यामध्ये असणार आहे का? तुम्हाला समांतर आरक्षण माहिती आहे, महिला, दिव्यांग, प्रकल्प, भूकंप, खेळाडू हे समांतर। आणि सामाजिक आरक्षण म्हणजे काय? SC, ST, NT, अ ब क ड, SC BC, OBC, SBC, EWS हे सामाजिक आरक्षण आहे। ते असणार आहे का या ऍडमध्ये ते पण बघूया। नसेल तर निवड कशी होणार, असेल तर कशी, असेल तर तुम्हाला माहिती, नसेल तर निवड कशी होणार इन द सेन्स मला सांगायचं की हे नसणार आहे, बरोबर की नाही। कॅटेगरी मधून फॉर्म भरता येणार आहे का तुम्हाला, मग कॅटेगरीचा फायदा किती होणार आहे आणि मग स्पर्धा किती आणि अभ्यास किती करावा लागणार, थोडक्यात समजून घ्या। आता हे सांगण्याचा उद्देश, याचं उत्तरच तुम्हाला शेवटच्या प्रश्नामध्ये आहे, स्पर्धा किती आणि अभ्यास किती करावा लागणार। ओके, तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगू इच्छितो की अंगणवाडी पर्यवेक्षिकेसाठी जी विभागीय मर्यादित परीक्षा होणार आहे त्यासाठी ही बॅच आपण रेकॉर्डेड स्वरूपात अवेलेबल केलेली आहे। 1999 प्लस GST मध्ये अवेलेबल आहे। 50% आता ऑफ चालू आहे, नंतर ही फी वाढू शकते, सो तुम्ही लगेच ह्या बॅचला जॉईन होऊ शकता। लक्षात घ्या ही बॅच कोणती आहे, मर्यादित विभागीय परीक्षा असं नावाने, ही वेगळी आहे। ही जी आहे ना, ही रेग्युलर जे ICDS ची एक्झाम अंगणवाडी पर्यवेक्षिकेची रेग्युलर सरळ सेवेची जाहिरात ही आहे आणि ही तुमची विभागीय मर्यादित विभागीय परीक्षेची जाहिरात आहे। यामध्ये पण सिलेबस जो टाकलाय तो आता जो पाठीमागचा सिलेबस होता तोच आम्ही टाकलेला आहे, म्हणजे ज्या ह्या एक्झामसाठीचा। पण आता ह्या एक्झामचं नवीन परिपत्रक जेव्हा येईल, म्हणजे ऍड येईल, त्या ऍड मध्ये जर सिलेबस मध्ये काही बदल झाला असेल तर तो याच्यामध्ये ऍड करून तुम्हाला आम्ही पाठवून देऊ, काळजी करू नका। सी बॅच तुम्हाला अवेलेबल आहे, पूर्ण टीचिंग तुम्हाला प्रॉपर सिलेबस नुसार असणारे PDF स्वरूपात नोट्स, अनलिमिटेड, किती वेळेस लेक्चर बघू शकता, स्टॉप करून बघा, फास्ट फॉरवर्ड करून बघा, तुमच्या वेळेनुसार बघा, लेक्चर कधी बघता येईल तुम्हाला, बरं लेक्चरवर तुम्हाला नोट्स किती वेळेस बघा तुम्ही, टेस्ट सिरीज किती वेळेस द्या तुम्ही, टॉपिक नुसार टेस्ट सिरीज आहे, विषयानुसार टेस्ट सिरीज आहे। PYQ चे सेशन पण अवेलेबल आहे की पाठीमागच्या वर्षामध्ये याच्यावरती प्रश्न कसे विचारले गेले होते, TCS IB+ पॅटर्न नुसार प्रश्न कसे आले होते ते पण टाकलेलं आहे। सो एकाच ठिकाणी सगळं अवेलेबल आहे, कुठेच जायची गरज नाही, फक्त आपलं ऍप ओपन करायचं आणि त्यात सगळं मिळणार, कुठेच जायची गरज नाही। येते लक्षात। सो यासाठी काय करा, ऍप डाउनलोड करून परचेस करा किंवा ह्या नंबरला, खाली दिलेल्या नंबरला कॉल करून घ्या। ओके, आता ही जी जाहिरात आहे ना, ही थोडी लेट येणार आहे, ही मात्र लवकर येणार आहे, अंतर्गतवारी। आता किती जागा यांच्यासाठी आहे बघा, 4 फेब्रुवारीचं शासनाचं नोटिफिकेशन पाठीमागच्या व्हिडिओत पण मी तुम्हाला दाखवलं होतं। ह्या नोटिफिकेशन मध्ये त्यांनी काय सांगितलं होतं, ह्या नोटिफिकेशन मध्ये बघा, 104 नागरी प्रकल्प कार्यालयातील गट क संवर्ग मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील निवडीने भरावयाचे रिक्त पद आहे। किती पद आहेत ते तुम्ही बघू शकता। सरळ सेवेचे 128 पद होते, 128 पैकी 102 ची जाहिरात ऑलरेडी येऊन गेलेली आहे, राहिलेली 26 पद आणि अजून काही पद ऍड होऊन नवीन जाहिरात ही येऊ शकते सरळ सेवेची। आता मात्र 272 पदांची जाहिरात येणार आहे। ही जाहिरात काय आहे, येणार किती पदांची आहे, 272 पदांची। कुणासाठी आहे, अंगणवाडी सेविका किंवा मिनी अंगणवाडी सेविका त्याच इथे फॉर्म भरू शकता, बाकी विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही। हा पण मुद्दा पाठीमागच्या व्हिडिओत क्लिअर केलाय। या संदर्भात काही प्रश्न असेल, पाठीमागचे व्हिडिओ तुम्ही जर बघितले नसेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये प्लेलिस्टची लिंक दिली, त्या लिंकवर क्लिक करा, 3-4 व्हिडिओ तुमच्या समोर येतील, तुमच्या मनात जो प्रश्न आहे तो व्हिडिओ बघून घ्या। आणि अजून तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नसेल तर कमेंट मध्ये प्रश्न टाकून ठेवा, पुढच्या वेळेस मी तुम्हाला नक्की व्हिडिओ देईल। आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण प्रत्येक गोष्टीची अपडेट प्रॉपर विथ प्रूफ मी तुम्हाला विथ प्रूफच दाखवतोय, तुम्हाला तुमच्यापर्यंत GR असेल, सर्क्युलर असेल, परिपत्रक असेल, सगळं मी अनालिसिस करून सगळ्या डिपार्टमेंटकडे घेतो आणि मग तुम्हाला हे सगळी माहिती देत असतो। आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जायचं मला, जाहिरात कशी असणार आहे। आता त्यांनी याच परिपत्रकामध्ये 4 नंबरचा पॉइंट आहे, तुम्ही तो जर बघितला तर त्यांनी सांगितलंय बघा काय, न्याय निर्णयाच्या अधीन राहून नियुक्ती यावी असे अभिप्राय देण्यात आले। पुढे काय सांगितलंय, पदोन्नती कोट्यातील निवडीने प्रकारातील सर्व रिक्त पदे, म्हणजे किती पद हे 272 खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत। खुल्या प्रवर्गातून म्हणजे इथे सामाजिक आणि समांतर आरक्षण नसणार आहे। म्हणजे कसं बरं, म्हणजे कसं, जसं तुम्ही ऍड जर बघितली तर सामाजिक आरक्षण असतं। सामाजिक आरक्षण कसं, सामाजिक आरक्षण इथे बघा कॅटेगरी असतं, SC असतं, ST असतं, NT चे सगळे पद असतात, OBC असतं, SBC असतं, EWS असतं, SC BC असतं,
आणि ओपन असतं. आय थिंक सगळे कव्हर झाले माझ्याकडनं. दुसरं कोणतं आहे, समांतर आरक्षण आहे. समांतर आरक्षण कसं असतं बरं, समांतर आरक्षण म्हणजे महिला असतं, माजी सैनिक असतं, अनाथ असतंय, दिव्यांग असतंय, खेळाडू असतंय, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन कर्मचारी, बरोबर की नाही. हे सगळी ही जे समांतर आरक्षणचे 8 पद आहेत, हे 8 वेगळे संवर्ग आहे. मग हे आहेत का इथे, तर नाही. मग जाहिरात कशी येणार आहे, अशी येणार नाही. मग जाहिरात कशी असणार आहे, जाहिरात सरळ सरळ असणार आहे. कशी असणार आहे सरळ सरळ, तर ही जाहिरात तुम्हाला असणार आहे डायरेक्ट 272 पद ओपन मधून भरले जातात, ओपन मधून. मग ओपन जनरल, ओपन काय जनरल, आता ही तर मुलीच आहे त्यामुळे मेल आणि फिमेलचा विषयच नाही ना, महिलाच असणार. जनरल पकडा किंवा महिला पकडा, जनरल म्हणजे महिलाच येणार आहे कारण महिलांसाठीची जाहिरात आहे. सो इथे कोणती कॅटेगरीची महिला असू द्या, पहिल्या 272 ज्या महिला असतील ना त्यांची होणार आहे निवड पहिल्या. मग त्या कोणत्या कॅटेगरीच्या असू द्यात ना, ओपनच्या असू द्या, कॅटेगरी असू द्या, कोणत्या असू द्या. म्हणजे तुमची स्पर्धा डायरेक्ट अशी होणार. डिपार्टमेंटल एक्झाम असते ना तशी असते बघा, ही डिपार्टमेंटलच आहे. डायरेक्ट खुल्या प्रवर्गातून तुमची एक्झाम होणार. मग आता मला सांगा, असं जर असेल सर जागा नाही, फॉर एक्झाम्पल एखादी महिला आहे, सर मी एससी आणि एसटीच्या काही जागा किती येतील बा 272 पैकी, एससी साठी तर 0, एससी ला जागा नाहीच आहे. सगळ्यांना कॉम्पिट करायची ह्या जागेवर 272 सगळ्यांसाठी जागा, एससी ला पण ह्याच जागा, एसटी ला पण ह्याच जागा, एनटी ला पण ह्याच जागा, ओबीसी ला पण ह्याच जागा आहे, त्यानंतर एसबीसी ला ह्याच जागा आहे, ईडब्ल्यूएस ला पण ह्याच जागा आहे, एससीबीसी ला पण ह्याच जागा आहे, ओपनला पण ह्याच जागा आहे. सगळ्या मुलींना 272 पद देणार आहे. 272 पदांच्या अगेन्स्ट तयारी करायची, कॉम्पिट करायचं. लक्षात आहे, सामायिक समांतर आरक्षण राहणार नाही. आता हा जर मुद्दा तुम्हाला कळला असेल तुमच्या लक्षात येईल की सर बराच वेळेस काय होतो, एसटीचा कट ऑफ कमी लागतो, एसटीचा कमी लागतो, खेळाडूंचा कमी लागतो, माजी सैनिकांचा अजून कमी लागतो, होऊ शकतं, किंवा प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त कमी लागतो कट ऑफ का, कारण त्या समांतर आरक्षणाच्या काहींचा एकदा जर तुम्ही सरकारी नोकरीचा फायदा घेतला असेल, सवलत घेतली तर परत घेता येत नाही, त्यांचे कट ऑफ कमी कमी लागतात. मात्र इथे असं आहे का, नाही, डायरेक्ट ओपन तुमची कॉम्पिटिशन असणार आहे. लक्षात घ्या. हा एक मुद्दा नीट लक्षात घ्या तुम्ही की सगळे तुम्ही मिनी अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी सेविका आहात. सो तुमच्या कॉम्पिटिशनला सगळे सारखे एका लेवललाच आहे. आता इथून पुढे जो अभ्यास चांगला करेल, ज्याचे मार्क वाढतील, तो सिलेक्ट होणार आहे या पदासाठी. मग तुम्हाला कॉम्पिटिशन मध्ये कॉम्पीट करायचं असेल तर तुम्हाला इतरांपेक्षा पुढे जाणं गरजेचं आहे. तर तुमच्या प्रतिस्पर्ध्याला तुम्हाला हरवणं गरजेचं आहे. एका जागेसाठी कमीत कमी तुम्हाला सांगतो 200-300 फॉर्म येऊ शकतात. मी कमीत कमी बोललोय, कदाचित अजून कमी पण येईल किंवा जास्त पण येतील, पण 200 तुम्ही कॉम्पीट करा, 100 तर ऍटलीस्ट 100% येणारच आहे. आता थोडासा विचार, आपण अंगणवाडी सेविका आहे सर, एवढे जागा येणार, एवढे फॉर्म येणार नाही, तुम्ही 100 पकडा बाबा. 100 म्हणजे एका जागेसाठी 100 जर फॉर्म आले तर तुम्हाला कॉम्पीट करायचे. एवढी कॉम्पिटिशन थोडी मोठी पकडायची आपण, त्यामुळे अभ्यास चांगला झाला तर आपण त्याच्या खालोखाल तरी जाऊ. सो एवढी कॉम्पिटिशन आहे. मग समांतर आणि सामाजिक आरक्षण इथे नसणार आहे, लक्षात घ्या. ही एवढी मोठी कॉम्पिटिशन आहे, हे आरक्षण असणार आहे का, नाही. कॅटेगरीचा फायदा काय, मग कॅटेगरीचा फायदा होणार ना, कशासाठी होणार आहे, वयासाठी होणार आहे बघा. म्हणजे इथे तुम्हाला माहिती असेल, तुम्हाला वयाच्या 85 वर्षापर्यंत सवलत आहे, फॉर्म भरू शकतात, आणि कॅटेगरीच्या उमेदवारांना 5 वर्ष अजून सवलत आहे. आता हे 43-45 थोडं कन्फ्युजन करणार आहे, पण 45 मिळून जाईल कदाचित तुम्हाला. कॅटेगरीच्या उमेदवारांना सवलत आहे. ही कॅटेगरीची सवलत जर तुम्हाला 5 वर्ष शिथिल वयोमर्यादा घ्यायची असेल तर मात्र तुम्हाला काय, कास्टचा फायदा होणार आहे. कास्ट असेल तर होईल, कास्ट नसेल तर ओपन नुसार तुम्हाला हेच वय पकडलं जाईल. दुसरा काय फायदा घेऊ शकता तुम्ही, फी मध्ये. ओपनच्या मुलांना फी कदाचित वेगळी असेल आणि कॅटेगरीच्या उमेदवारांना फी वेगळी असेल. सो तिथे तुम्ही फायदा घेऊ शकता ह्या 2 ठिकाणी. बाकी मात्र कॉम्पिटिशन सारखीच असणार आहे. फॉर्म भरता येणार का, येस भरता येणार, तुम्ही कॅटेगरीतनं फॉर्म भरा ना, काही प्रॉब्लेम नाही. पण तुमच्याकडे कॅटेगरी सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही ओपन मधनं पण फॉर्म भरू शकता. पण ओपन मधनं फॉर्म भरला तर ह्या 2 गोष्टी तुम्हाला मिळणार नाही, एक वयामध्ये शिथिलता आणि एक फी मध्ये शिथिलता, हे मिळणार नाही. बाकी ऍज इट इज, बाकी काही इश्यू नाहीये. नंतर आरक्षणानुसार जाहिरात नसेल तर निवड कशी होणार आहे, मी तुम्हाला सांगितलं. जी निवड आहे ना, ही निवड कशी होणार आहे, 272 पदांसाठी तुमचं डायरेक्ट काय, रँकिंग नुसार तुमची निवड होणार, रँक बरोबर, मेरिट नुसार तुमची निवड होणार. जो पहिले जे 272 महिला असेल त्यांची निवड होणार आहे. हा, यांची निवड झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं. इथे जर काही प्रॉब्लेम आला तर प्रत्यक्ष यातून परत पुढच्या यादीतून पुढच्या विद्यार्थ्यांची सिलेक्शन होऊ शकते. डिग्रीला प्रॉब्लेम आला तर. बाकी पहिले 272 ऍज इट इज सिलेक्शन होणार आहे. ओके, स्पर्धा किती असेल तुम्ही विचार करा, मग अभ्यास किती करावा लागेल. ही स्पर्धा जर विचार केली 272 पदांसाठी डायरेक्ट तुमची स्पर्धा आहे. तुम्हाला असं काही आरक्षण नाहीये, एससीच्या जागा वेगळ्या आहे, एसटीच्या वेगळ्या, असं नाहीच, डायरेक्ट स्पर्धा आहे. मग इथे तुम्हाला एक्झामचा अभ्यास करताना तुम्हाला मी असं सांगतो 80% विचार केला पाहिजे. 80% पुढे तुम्हाला मार्क पाडता आले पाहिजे.
आता तुम्ही म्हणाल सर परत एकदा की मिनी अंगणवाडी सेविका आहे, अंगणवाडी सेविका आहे, एवढा अभ्यास नाही त्यांचा, आत्ता अभ्यासाला लागतील ते एवढे मार्क. कॉम्पिट करायला हरकत नाही. आत्तापासून डे 1 पासून तुम्ही कॉम्पिट करा. म्हणजे डे 1 पासून तुम्ही स्वतःबरोबर कॉम्पिट करा. फॉर एक्झाम्पल डे 1 ला अभ्यासाला तुम्ही लागलात आणि एक टेस्ट तुम्ही देऊन बघितली 10 प्रश्नांची टेस्ट दिली आणि 10 प्रश्नांच्या टेस्टमध्ये तुम्हाला मार्क पडले. फॉर एक्झाम्पल पहिल्या 5 प्रश्न तुम्ही सोडवू शकलात आणि 5 पैकी तुमचे 3 बरोबर आले, म्हणजे तुम्हाला 30% मार्क पडले. फक्त किती? 30% पडले. आता तुम्ही रोज स्वतःला सांगा की यस मला संधी आहे माझ्यामध्ये ग्रो करण्यासाठी, मला डेव्हलप करण्यासाठी, म्हणजे मला ते 30 पासून 80 पर्यंत जायचं आहे ना. मग आता डेली तुमचा प्लॅन तुम्हाला बनावं लागेल आणि प्लॅन नुसार तुम्हाला अभ्यास करावा लागेल. बघा या येणाऱ्या महिन्यांमध्येच ही एक्झाम होणार आहे आणि हे स्वप्न तुमचं होतं. परत ही जाहिरात कधी येणार माहिती नाहीये. ह्या जाहिराती बऱ्याच कालावधीनंतर येतात. सो तुमचं हे स्वप्न पूर्ण करायचं असेल तर आजपासून कामाला लागा. तुमच्या डेलीच्या शेड्यूलमध्ये ऍटलिस्ट तुम्ही 2 तास तरी अभ्यास करणं सफिशियंट आहे. पण प्रॉपर करा, प्लॅन नाही करा. नुसता केला म्हणजे मी बसले 2 तास आणि झाला अभ्यास नाही. रिझल्ट ओरिएंटेड, मी तुम्हाला रिझल्ट ओरिएंटेड हे सांगतोय की 10 प्रश्न घेतले की 5 बरोबर 5 सोडवता येत आहे म्हणून 5 पैकी 3 बरोबर आले मला, पण मला वाढवायचंय पुढे. नेक्स्ट टाइम काय करणार मी 10 प्रश्न सोडवायला घेणार, मला 7 जमलेत, 7 प्रश्न सोडवलेत आणि 7 पैकी माझे 5 बरोबर आलेत. व्हेरी गुड. तुमचा इम्प्रुव्हमेंट होते ना, हळूहळू होणार ती. लगेच तुम्ही इम्प्रुव्हमेंटची अपेक्षा ना करू. आज म्हणजे पी हादरी हो गुरी असं नाही. आता आहात सांगा सर किती पेजची मी गुरी झाली पाहिजे असं होईल का? नाही. हळूहळू हळू गोरी होणार आहे. सो गोरी म्हणजे इथे रिझल्ट वाहणार आहे. सो त्यानुसार तुम्ही विचार करा की हळूहळू कसं ग्रो व्हायचं आहे. सो सेल्फ स्टडी करताय काही प्रॉब्लेम नाही, प्लॅन व्यवस्थित बनवा. त्याचे प्लॅनचे व्हिडिओ पण मी उद्या परवा देतो तुम्हाला. कसा प्लॅन असावा तुमचा, तुमचं वर्क कल्चर कसं आहे, तुमच्याकडे किती जबाबदारी आहे, त्यातनं किती वेळ काढायचा, कसा अभ्यास करायचा, विषय कसा हँडल करायचा, सगळं मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यासाठी काय करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण प्रत्येक गोष्टीची अपडेट तुम्हाला पाहिजे ना, मग बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. आणि दुसरं अजून तुम्हाला मी सांगू इच्छितो की अपकमिंग हे व्हिडिओ येणार ना, हे सगळे व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या. डॉक्युमेंट कोणते लागणार आहे व्हिडिओ, माझा निवड पद्धत कशी असणार आहे, फॉर्म कधी सुरू होणार आहे, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला अपडेट करतो. आणि तुम्हाला जर वाटतंय की माझा स्कोर वाढवण्यासाठी मार्गदर्शनाची गरज आहे आणि मार्गदर्शन स्कोर वाढत असेल तर किंतु परंतु न करता, कुणालाही न विचारता, तुम्हाला वाटतं स्वतःमध्ये कॉन्फिडन्स आहे ना, बिंदास. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी ही बॅच लावलेली आहे, अभ्यास चांगला चाललेला आहे त्यांचा, प्रॉपर अभ्यास त्यांचा चाललेला आहे, प्रॉपर विषयानुसार आम्ही त्यांना शिकवतो. तुम्हाला मी मगाशी म्हटलं ना की स्वतःला टेस्ट करा. इथे टॉपिक बघा, टॉपिक वाईज टेस्ट सिरीज अवेलेबल, विषयानुसार टेस्ट सिरीज आहे, मोफत PYQ सेशन पण आहे. तुम्हाला काय होते, अभ्यासाला एक दिशा मिळते. PYQ म्हणजे कसे प्रश्न आलेत मला कळेल का? कळेल. इथे बघा ही सिरीज आहे, असे प्रश्न येतात. मग कळेल की तुम्हाला कोणता टॉपिक महत्वाचा आहे. तो टॉपिक महत्वाचा टॉपिक प्रत्येक फॅकल्टीने तुम्हाला सांगितलेलं आहे. तो टॉपिक व्यवस्थित करा. ज्या टॉपिकवर दरवर्षी प्रश्न येतात मग तुम्ही नोट करा. दुसरं काय, मग टॉपिक तुमचा वाचून झालाय, तुम्ही म्हणतात की सर माझा अभ्यास झाला, आजचा अभ्यास झाला असं कसं म्हणणार तुम्ही? मग ही टॉपिक वर टेस्ट देऊन बघा. टेस्टला 10 पैकी तुम्हाला 8-9 मार्क पडताय म्हणजे ओके, अभ्यास तुमचा 80% पडले पाहिजे. आतापासून ट्राय करा, 10 पैकी 8 प्रश्न सोडवता आले पाहिजे, जमलेच पाहिजे, प्रयत्न करा. अशीच ग्रोथ होणार तुमची. त्यासाठी ह्या बॅचमध्ये सगळं अवेलेबल आहे, कुठे जायची गरज तुम्हाला पडणार नाही. आणि सेल्फ स्टडी करतात काही प्रॉब्लेम नाही, टेस्ट सिरीज मात्र नक्की द्या. पण मी तुम्हाला सजेस्ट करेल, माझं जर तुम्ही ऐकत असाल तर ही बॅच जॉईन करून तुम्हाला फायदा नक्कीच होणार आहे. मागच्या एक्झामची विद्यार्थिनी पण आहे आमच्या, त्यांचे रिझल्ट आलेले आहेत. सो यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करायचं, काही प्रॉब्लेम नाही. काही शंका असेल तुम्हाला तर 88-88-25-117 ह्या नंबरला कॉल करू शकता. बाकीचे सगळे व्हिडिओ मी बनवले याच्या संदर्भात, खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, प्लेलिस्ट, त्याच्यावर क्लिक करा, बाकीचे व्हिडिओ पण बघून घ्या. तुमच्या मनात अजून काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की प्रश्न टाका, पुढचा व्हिडिओ त्याच्यावरती नक्की असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चला चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.